मागाशी माझ्या ऑफिसमध्ये एक क्लायंट आलेले, वय वर्ष 24, मुलगी आहे, तिचा एक स्टार्टअप आहे, गेल्या 1 वर्षापासून स्टार्टअप फार चांगला करत आहे, तिचा इन्कम फार चांगला आहे. तर आम्ही डिस्कशन करत असताना म्युच्युअल फंडचं ती म्हणाली की सर किती अमाऊंटपर्यंत मी इन्व्हेस्ट करायला पाहिजे. तर मी म्हटलं तुम्ही तुमच्या अमाऊंटप्रमाणे नाही, तुम्ही तुमच्या गोलप्रमाणे इन्व्हेस्ट करा. तर ती म्हणाली मला की साधारणतः मला एक at the age of 50 to 55 I should have the corpus of around 20-25 crores. मला निश्चित पॉसिबल आहे. आम्ही ज्यावेळी तिला म्युच्युअल फंडचं SIPचं कॅल्क्युलेशन दाखवलं, जर तिने 1 लाखाची SIP केली आणि ती जर 30 वर्ष चालली तर ती इन्व्हेस्ट करते टोटल 3 crores 60 lakhs. त्याचे 56 crores होतात. आता हेच जर इन्व्हेस्टमेंट त्यांनी 35 इयर्सपर्यंत कंटिन्यू केली तर इमॅजिन करा 114 करोडचा पोर्टफोलिओ असेल. शी वॉज शॉक्ड. विथ डिसिप्लिन इन म्युच्युअल फंड्स दिस इज पॉसिबल. अच्छा, ह्या जर्नीमध्ये 1 लाखाच्या SIP मध्ये मी ना ॲडिशनल परचेस, नाही तिचं स्टेपअप SIP कन्सिडर केलं, नाही इतर कुठली अजून इन्व्हेस्टमेंट तिची कन्सिडर केली. फक्त म्युच्युअल फंडमध्ये 1 लाखाची SIP 30 इयर्स चालली तर 56 करोडचा पोर्टफोलिओ होतो. 15% साधारणतः परतावा मी इथं जर आपल्याला भेटला तर. आणि तीच SIP जर तुमची 35 वर्ष चालली तर 114 करोड्स म्हणजे 100 करोडचा पोर्टफोलिओ. जर तुमचं वय कमी असेल, इफ यू हॅव अ गुड अमाऊंट ऑफ इन्कम, तर म्युच्युअल फंड्समध्ये वंडर्स करता येतात. तुमचा पोर्टफोलिओ 100 करोडचा होऊ शकतो. म्युच्युअल फंड्समध्ये अधिक माहिती जाणून घ्यायची असेल की आपण आपला पोर्टफोलिओ कसा तयार केला पाहिजे तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.